मित्रांनो टक्केवारी काढू आपण. आता हा पार्ट आपला दुसरा आहे. बघा आता इथे किती 330 मार्क्स आहे बरोबर, किंवा जे पण असेल, आणि आपण काय 600 म्हणजे 600 पैकी तुम्हाला 330 मार्क्स पडले, तर आपण पर्सेंटेज बघायचं आपलं किती टक्के पडतात ते, त्याला मल्टिप्लाय 100 नी करायचं, कारण आपण टक्केवारी करतो म्हणजे पर्सेंटेज. मग आता बघा हा 0 कट केल्यानंतर इकडे एक 0 आहे ना, मग हा पण एक कट करायचा, हा कट झाला, हा कट झाला, अजून एक 0 आहे तिथे पण एक अजून एक 0 आहे, मग हा कट आणि हा पण कट बरोबर. आता किती 330 मल्टिप्लाय 1 म्हणजे 330 गुणले की 330 एक 330च होतं बरोबर. मग याचा काही विषय नाही. आता खाली किती 330 भागिले 6 आहे, 330 अपॉन 6 आहे, मग 6 ने यांना डिवाइड करायचंय. मग बघा 6च्या टेबलमध्ये 330 येतो का, 330 येतो का, नाही येत. मग 6च्या पाड्यामध्ये 33 येतो का, 33 येते. मग त्याची छोटी जवळ संख्या कोणती 6 पंचे 30, 33 पेक्षा 30 लहान आहे, मग ते घेऊ शकतो आपण. मग 6च्या पाड्यात किती नंबर 30 येतो, 6 पंचे 30. बघा 6 एक 6, 6 पंचे 30. आता दोन संख्या येतात 30 येतात 3 आणि 0 बरोबर ना. मग 33 मधून 30 गेले किती उरणार आहे, 3 उरणार आहे. 33 मधून 30 गेले किती उरले, 3 उरले. 6 पंचे 30 आले, 33 मधून 30 मायनस केले, 3 उरले. 3च्या बाजूला काय 0 म्हणजे 30 आला, 3 0 30. तर 6च्या वर 30 येतो 6 पंचे 30, 6 पंचे 30 म्हणजे तुम्हाला किती टक्के पडतात, 55%. किती 55%, 55%. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे अजून आपण 2-4 गणित असे सॉल्व्ह करू. ओके चलो बाय.